नमस्कार मंडळी, सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांत म्हटलं की तिळगुळ तर येणारच, तर तुम्ही बनवले की नाही तिळगुळाचे लाडू? मी तर बनवत आहे. चला तर मग लागणारं साहित्य काय, 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ घ्यावं लागते. 5 मिनिटात बनणारे लाडू आहे की तर गॅसवर कढई ठेवली आणि तीळ टाकले आणि तीळ हा चांगला भाजायचा, म्हणजे तडतड होईपर्यंत तीळ चांगला मस्त असा भाजून घ्यायचा आहे. आता तीळ भाजला आणि त्याच कढईमध्ये आपण आता इथे किसलेला गूळ घेणार आहोत. काही की हाताने किसला होता, काही नाही किसला. अशा प्रकारे गूळ हा करून घ्यायचा. याच्यात पाणी किंवा दूध टाकायची गरज नाही. वाटलंच तर तुम्ही त्याच्यामध्ये दूध टाकू शकता थोडंसं. आणि इथे पाक अशा प्रकारे करून घ्यायचा आहे. पाक तयार झाला की नाही ते एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गुळाचे 1-2 ड्रॉप टाकून बघायचे. अशा प्रकारे गूळ हा आपला पाक बनवलेला असेल तर नंतर त्याच्यामध्ये असं तीळ ॲड करायचे आहे. अशा प्रकारे ते पण मिश्रण करून घ्यायचे आहे आणि ते सगळं मिश्रण झाल्यावर गॅस इथे बंद करायचा आणि हाताला थोडं पाणी किंवा तूप लावून सुद्धा तुम्ही लाडू वळू शकता. 5 मिनिटात बनणारे असे लाडू आहे. तीळ हे केसासाठी खूप छान असते आणि गूळ हा पचनासाठी मस्त असतो. अशा प्रकारे सगळे लाडू माझे इथे बनलेले आहेत. चला तर मग तुम्ही पण बनवा. बाय बाय.